धारावीवरून राजकारण तापलंय। एकीकडे देवेंद्र फडणवीस यांनी धारावीच्या विकासावरून उद्धव ठाकरेंना टोला लगावला, तर दुसरीकडे ठाकरे गटाने धारावीत देशातील सर्वात मोठा TDR घोटाळा होत असल्याचा सनसनाटी आरोप केलाय। देवेंद्र फडणवीस यांनी धारावीच्या विकासासाठी केलेल्या घोषणांबाबत मोठं वक्तव्य पुण्यात केलं होतं। आता जी काही नियुक्ती विकासकाची झालेली आहे त्याच्या सगळ्या टर्म्स अँड कंडिशन्स या उद्धव ठाकरेजींनीच ठरवलेल्या टर्म्स अँड कंडिशन्स आहेत। पण अशा प्रकारची दुटप्पी भूमिका हे ते नेहमीच घेतात आणि आता तर हा जो काही मोर्चा आहे हा त्या ठिकाणी जी एक मुंबईमध्ये TDR लॉबी आहे त्या TDR लॉबीच्या भल्याकरता त्यांची सुपारी घेऊन हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या प्रतिक्रिया 24 तासही उलटत नाहीत। तोच संजय राऊत यांनी धारावी हा देशातील सर्वात मोठा TDR घोटाळा आहे असा आरोप केलाय। या घोटाळ्यात केंद्र सरकारही सामील असल्याचं त्यांनी म्हटलंय। धारावीतल्या लोकांच्या जनतेच्या तोंडाला पानं पुसून एक प्रकारे आवळा देऊन कोवळा काटण्याचा प्रकार है। मुंबई बेचने की बहुत बड़ी साजिश है। देश का सबसे बड़ा TDR घोटाला अगर कहाँ हो रहा है तो धारावी डेव्हलपमेंट प्रोजेक्ट में हो रहा है। राऊतांनी केलेल्या आरोपांनंतर भाजपनेही पलटवार केलाय। आशिष शेलार यांनी राऊतांच्या वक्तव्याला उत्तर दिलंय। मला वाटतं राऊत हे गांजा आणि चिली मोडूनच प्रेस कॉन्फरन्सला बसतात, त्यामुळे त्यांच्या म्हणण्यात सातत्य आहे ना तथ्य आहे। मला वाटतं या टेंडरच्या सर्व कंडिशन्स, कार्यपद्धती आणि त्या बाबतीतले पहिले धोरणात्मक निर्णय हे उद्धवजींच्याच काळात झाले आहेत आणि त्यामुळे टेंडरमध्ये गडबड असेल, TDRचा घोटाळा असेल तर त्याचं सर्वस्वी पाप हे उद्धवजींचं आहे। धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानी समूहाला दिल्याने राज्याचं राजकारण तापलंय। येत्या काळात त्यावरून आणखी आरोप प्रत्यारोप झालेच तर आश्चर्य वाटायला नको। ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू